welcome, welcome. A very patriotic and very good morning all of you present here. Today we are gathered here on virtual stage. Our principal ma'am and Global Vikas Prabhavani founder Mr. Savarkar, please showing 3 Ambedkar, Subhash Chandra Bose and many others who gave their lives and effort to make India a free and democratic nation.
तुझो आवाज लगाए तो तिरंगा उड़ के आ जाए, उमाई तेरे काम नहीं आए तो फिर बेकार जवानी है, बहाओ खून तेरी खातिर जितना गंगा में पानी है, अगर जान जाती है तो जाए रे जाए माई, कभी तेरी याद ना आए रे, माई तेरी मिट्टी बुला। प्रजासत्ताक दिनाचा विजय सो, प्रजासत्ताक दिनाचा विजय सो. आमचा संविधान आमचा अभिमान, आमचे संविधान आमचा अभिमान, बाबासाहेबांचे योगदान, बाबासाहेबांचे योगदान, भारताचे संविधान, भारताचे संविधान. भारत आमचा प्राण, तिरंगा त्याची शान, भारत आमचा प्राण, तिरंगा त्याची शान. जय घोष प्रजासत्ताक दिनाचा हा उत्सव राष्ट्रभक्तीचा, जय घोष प्रजासत्ताक दिनाचा हा उत्सव राष्ट्रभक्तीचा. थँक्यू. माझा देश सुंदर सुंदर माझा देश, सगळ्यात वेगळा माझा देश, सगळ्यात वेगळा माझा देश, ज्याच्यावर गळून जगाला असा अनोखा माझा देश, असा अनोखा माझा देश. सोनेचांदी माझा देश, सुजलाम सुफलाम माझा देश, सुजलाम सुफलाम माझा देश. गंगावळीच्या मारेचा तुळासारखा माझा देश, तुळासारखा माझा देश. प्रगती करेल माझा देश, सुख देईल माझा. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस हा म्हणावा लागेल, कारण संविधान आहे म्हणून वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे धर्म लोक सुखासमाधानी राहत आहेत. म्हणूनच म्हणतो विविधतेत एकता आहे अमोठी शान, विविधतेत एकता आहे अमोठी शान. म्हणूनच आहे आमचा भारतच महान, आमचा भारतच महान. दरवर्षी अपना है दिन ये आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो. ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, खोल दो. लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो. गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो. लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो. गर्दिश में सोडणार तो स्वातंत्र्य
सरवार दिए अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। दिल की आरज़ू केसरी। भारत माता की वंदे मातरम। Republic Day is the national festival of India. This year we are celebrating 77th Republic Day. We should always respect our constitution. On this day 1950, our country got its rule back. I love my country very much. Thank you. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधान लागू झाले. या दिवसापासून भारतात लोकशाही सुरू झाले. हा दिवस सणाचा, तुमच्या आमच्या आनंदाचा, अभिमानाचा, उत्साहाचा, स्नेहाचा, विजयाचा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. उत्साहातील रंगाचा आभाळी सजला नटवस्त गालिकांना ज्यांनी भारत देश घडवला. जय हिंद, जय भारत. थँक यू. मेरे वतन, ए वतन, मेरे वतन, ए वतन, वतन मेरे आबाद रहे तू. ए वतन, वतन मेरे आबाद रहे तू. मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू. मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू. ए वतन, मेरे वतन, ए वतन, मेरे वतन. तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से. तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से. पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू. ए वतन, मेरे वतन, ए वतन, मेरे वतन. तुझ पे कोई गम किया जान नहीं तू. तुझ पे कोई गम किया जान नहीं तू. कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू. कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू. ए वतन, मेरे वतन, ए वतन, मेरे वतन. मध्ये गान आहे, भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग व माझ्या लाडके मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी हा दिवस साजरा करीत आहोत. या निमित्त प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. पर्वत राज विराट है. दक्षिण में चरणों को धोता
सागर का सम्राट है। जमुना जी के तट को देखो, गंगा का ये घाट है। बात बात में हाट हाट में यहाँ निराला ठाट है। किरणा उजळीत जन हृदया नभात आला रे प्रभात रवी उदया तिमिराची रजनी गेली रे गेली लया उजळीत शतकिरणा उजळीत जन हृदया नभात आला रे प्रभात रवी उदया तिमिराची रजनी गेली रे गेली लया उजळीत शतकिरणा कटी चंचल जललहरी नटली सजली वसुंधरा जलकटी चंचल जललहरी नटली सजली वसुंधरा मधुमय मंगल स्वर लहरी चढल्या बिडल्या दिगंतरा मधुमय मंगल स्वर लहरी चढल्या बिडल्या दिगंतरा दिंदिंदिंदा दिंदिंदिंदा दुमदुमीच्या नादासंगी अंबराच्या मंदिरात मंद वाजे सनई जय जय बोला कोटी कोटी कंठानी भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी हे संपली ही शर्वरी ये हारवी या अंबरी उजळीत शतकिरणा उजळीत जन हृदय We are celebrating Republic Day. On this day 1915, India got its constitution. Thank you, Jai Hind. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाला गणराज्यातून असे म्हणतात. हा दिवस आपल्यासाठी राष्ट्रीयता आणि अखंडता राखण्याचा संदेश देतो. या दिवशी आपल्या भारत देशाने भारतरत्न स्वीकारले. मला भारत खूप आवडतं. थँक्यू. मोठा दिवस आहे. मी आता तुम्हाला एक स्पीच ऐकवणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी विनंती करत आहे. म्हणूनच आम्हाला यांनी देशासाठी चांगलं रक्त त्यांच्या जिल्ह्यात मुले आणि आळं तिरंग्याचे बघतो. विविध जाता विविध धर्म तरी आम्ही एकच गुन्ह्याने नांदतो आहे. हाच माझा भारत. जय हिंद, जय महाराष्ट्र. 26 January. Today is our Republic Day. Republic Day is national festival. Republic Day is 1950. Our constitution in force. We are celebrating Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On this day, 1950, our constitution came into force. Vande Mataram. Thank you.
सूरज चांद रहेगा, हिंदुस्तान का नाम रहेगा। कन्याकुमारी भारत माता एक हमारी, 1 2 3 4 भारत माता का देगा, हिंदुस्तान का नारा देगा, हिंदुस्तान हमारा रहेगा। आज 26 जानेवारी है, तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार करणारे साजरा करणार एका महत्वाच्या दिवशी जगलो आहोत। 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य सार्वभौम राष्ट्र बनला। जेव्हा आपले संविधान लागू झाले आणि भारताने लोकशाही मार्ग स्वीकारला, हा दिवस आपला महान लोकशाहीचा आणि संविधानाचा आदर्श केला। आजच्या दिवशी मला आपले स्वातंत्र्य त्यांनी आपल्या देशासाठी आपले सर्व करून यांच्यामुळे आपल्याला हे संविधान मिळाले। त्या सर्व वीरांना आरती कोटी कोटी प्रणाम करते। Municipal man, teachers and my dear friends, today I feel very proud and honored to stand before you and this great occasion of Republic Day. We celebrate Republic Day every year on 26 January because on this in 1950 जो म्हणजे भारत B for ball, C for cat. पण त्यापेक्षा A for APJ अब्दुल कलाम, B for डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, C for छत्रपती शिवाजी महाराज असं शिकवलं तर आपला देश प्रगतीशील पुढे जाईल। भारताची शान भारत माता आहे, ती एक स्त्री आहे। पण मला सांगा, या जगात स्त्रियांचा किती आदर केला जातो, स्त्रियांवरून किती हत्या होतात याचा आपण विचार केला पाहिजे। हिंदुस्थान हे नाव कोणापासून निर्माण झालंय तर हिंदुस्थान हे नाव हिंदू आणि मुसलमान एकत्र आले त्यापासून हिंदुस्थान निर्माण झालं आहे। आपले नौजवान आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्या देशाला वाचवण्यासाठी त्यांचे प्राण बळी आणतात, पण आपण इकडे परीक्षेत नापास झालो, सुसाईड केली, हिने धोका दिला, सुसाईड केली, असं करायला नाही पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। बस्ती बस्ती गांव गली और हर एक नगर नगर स्वच्छता की जोत जागी रे, स्वच्छता की जोत जागी रे। देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल। तुम कहाँ करें भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल। अमरुतात्मे झाले जे देशासाठी लढले, ते अमरुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागी सुखी संसार, सोडिले सर्व घरदार, त्यागी सुखी संसार। नमस्कार, हा 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या दिवशी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान लागू झाले। गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। पिती नाम्मा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा, आसमानांच्या सुरतानीला नभाचे जीवा, सह्याद्रीचा सिंहगड जातो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काल्या छातीवरी कोरली अभिमानाची लेनिया, कोलती मनगटे खेळती खेळ जीव घेनिया. गाईला जाऊनात झिजला नीलच्या पामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे डॉक्टरा. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. That is a global leader in technology, space, economic growth. We speak many languages and follow many religions, but we are all bound together by the same values of justice, liberty, and equality. This year marks 150 years of Vande Mataram, the song that ignited our freedom struggles and continues to serve as the soul cry of our nation. Just as that global united us for independence, our modern mission of Atmanirbhar Bharat means self-reliant India, and Viksit Bharat means developed India is Principal and teachers, all my dear friends, I wish you Republic Day. Today is 26 January and we are celebrating our Republic Day of country. Republic Day is National Festival of India. It is a very important day. 26 January 1950, Constitution came into force. The Constitution is supreme law of India. Dr. Babasaheb Ambedkar, father of the Constitution. We should respect our Constitution. I love India very much. If I am left, India is the best. Jai Hind, Jai Bharat, Vande Mataram. Thank you. ये तो कश्मीर है जिसकी फिजा का क्या कहना, ये तो कश्मीर है इसकी फिजा का क्या कहना. देश दुल्हन है ये दुल्हन के तन का है गहना. जम्मू कश्मीर में 2019 के पुलवामा अटैक के बाद सबसे बड़ा आतंकी हमला हुआ है. पहलगाम की बैसरन वैली में हुए इस हमले में आतंकियों ने 26 बेकसूर लोगों को मार डाला, जबकि आतंकियों की इस कायराना करतूत में 13 लोग जख्मी हुए हैं. तेरी जमीन से हम सर उठा के चले, हमें हंस के विदा कर लाल हैं हम तेरे. जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले को लेकर देश भर में खूब गुस्से का माहौल बना हुआ है. इस हमले में जान गंवाने वाले लोगों की संख्या बढ़कर 27 पहुंच गई है. उधर पाकिस्तान की तरफ से भी इस हमले को लेकर बयान आया है. भारत पाकिस्तान बॉर्डर से बड़ी खबर. इन 4 राज्यों की सीमा पाकिस्तान से लगती है, जिसके बाद अटकलें लगाई जा रही हैं कि कहीं फिर से कुछ बड़ा होने वाला है. ओ माई तेरी मिट्टी बुलाए तो ये दुनिया छोड़ के आ जाए, तू जो आवाज लगाए तो तिरंगा ओढ़ के आ जाए. ओ माई तेरे काम नहीं आए तो फिर बेकार जवानी है, बाहर
जान जाती है तो जाए जाए रे माई, कभी तेरी आन न जाए रे। जला देंगे अपनी हम चिताएं तुझ पे ओ माई, कभी कोई आँच ना आए रे। तू मेरे लिए मैं तेरे लिए, तेरे ही रहे मरे या जिए, तेरे ही नगमे गाए जाते जाते माई रे। ओ माई तेरी मिट्टी बुलाए तो ये दुनिया छोड़ के आ जाए, तू जो आवाज लगाए तो तिरंगा उड़ के आ जाए माँ। इस वक्त मैं आपको बता दूं, बड़ी खबर, राफेल निर्माण में घुसकर बदला लिया। पाकिस्तान में मौत बनकर राफेल घुसा। मैं कर्नल सोफिया कुरैशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह। तेरे काम नहीं आए तो फिर बेकार जवानी है, बहाए खून तेरी खातिर जितना गंगा में पानी है। प्रजासत्ताक दिन या आनंद उत्सवाचा आपणा सर्वांना उपस्थितांना शुभेच्छा देतो। या 26 जानेवारी निमित्तानं ज्या स्वतंत्र लढ्यामध्ये ज्या वीरांनी आपले प्राण बलिदान दिले, स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी दिला, अशा महान विभूतींना आज या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीनं मानवंदना देतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती असणाऱ्या मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका तथा कोकण विकास प्रबोधिनीच्या संचालिका कुमुदिनी चव्हाण, सर्व उपस्थित या ठिकाणी पीटीए मेंबर, शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग, राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये किंवा देश स्वतंत्र झाल्यानंतर ते स्वातंत्र्य टिकवण्यामध्ये जर कोणाचा महत्वाचा वाटा असेल तर तो शाळेचा असतो। आणि ते योगदान मला असं वाटतं की आपण सर्वजण आपलं मॉडर्न इंग्लिश स्कूल योग्य रीतीनं या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडत आहे। कारण त्यांनी हे देश स्वातंत्र्य मिळवण्याकरता आहुती दिली, त्यानंतर या देशाचं स्वातंत्र्य, एकत्मता, समानता, बंधुत्व हे टिकवण्याचं काम ही शाळा करते आहे। आणि योग्य रीतीने हा प्रवास आपला चालू आहे। त्या निमित्तानं आपल्या शाळेच्या सर्व कर्मचारी वर्ग, शिक्षक आणि पालक यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण अत्यंत जबाबदारीनं हे कर्तव्य पार पडत आहात। आणि या ठिकाणी आपला सर्व विद्यार्थ्यांची कवायती पाहिल्या, विविध कार्यक्रम आणि भाषणाची मुद्द्यांची पाहिली, आपण सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत याची अनुभव पाहायला मिळाली। त्याबद्दल आपण सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। मोठे प्रथमच आपण सर्वांनी केला। काही काही छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी नाना उन्हाळ्यासारखी येऊन उभी राहिली, काही वेळेस शांत उभे राहून ते परत गेले, परंतु ते त्यांचा अपयश नाही, इथे मुंबईत आणणं खूप महत्वाचं असतं। तर त्या ज्या पालकांनी आणि शिक्षकांनी त्या मुलांना इथं मुंबई केलं ही प्राथमिक स्टेप आहे त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची घडवण्याची। आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी घडवायचं असेल त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। तर ते आपण करून देत आहात। आपला प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न करून चालू आहे, त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचं ठिकाणी अभिनंदन करतो।
समानता, बंधुत्व हे शिकवण्याचं काम शाळा करते आहे आणि योग्य रीतीने आपण